आजच्या या युगामध्ये समजा आजचा जो काळ आहे समजा या काळामध्ये आज आपल्याला आपण जे खातो ते चांगलं राहिलेलं नाही. बरोबर. जे पाणी पितो ते पाणीमध्ये कसं आता बघा तुम्ही की शेतीमध्ये तुम्ही खतं टाकलेली आहेत, तुम्ही फवारलेलं आहे, ते जसाच तसा ते निचरा जो असतो पर्क्युलेशन ते विहिरीमध्ये येतं, तुमच्या बोरवेलमध्ये येतं, तेच पाणी पितात. म्हणजे पाणी पिण्यामधले सुद्धा म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा तुमच्या इन्सेक्टिसाईडचं प्रमाण जास्त आहे. तुमच्या आहारामध्ये फवारल्याशिवाय एकही धान्याचा प्रकार आज तुम्हाला मिळत नाही आहे. आणि तुम्ही जी तेलं वापरता ती तेलं सुद्धा ब्लेंड प्रकारामधली आहेत. म्हणजे त्यामध्ये बेस म्हणून जो 70% वापरलेला असतो तो एक तर पाम तेल असतो, सोयाबीन असतं किंवा तुमचं सरकी सुद्धा असतं. बरोबर आहे. मग हे 30%, 20% किंवा ते शेंगदाणा, सूर्यफूल, करडई आपण हे 20 ते 30% वापरतो. आणि या 20 ते 30%वरती आपण त्याला शेंगदाणा तेल, हे सूर्यफूल तेल असं म्हणतो. मग जी आजवर आत्तापर्यंत आपल्या पूर्वजांना माहिती नव्हती, आपण कधी ऐकले नव्हते, ते आजार आले. त्याचं कारण एक आहे की आपण उत्पादन वाढवण्याकरता जे काही विज्ञान पुढं आणलं किंवा जो विकास घडवला तो खऱ्या अर्थानं आपल्या म्हणजे मानवी शरीराचा म्हणजे कुठेतरी त्याचा घात करणारा ठरतोय. आयुष्य वाढलंय सर आता, पण गुणवत्ता राहिलेली नाही. म्हणजे एकही व्यक्ती असा नाही आहे घरामध्ये आता की 40च्या पुढे गेला की घरामध्ये त्याच्या एकतर हृदयविकाराचा रुग्ण आहे, एकतर कोलेस्टेरॉलचा रुग्ण आहे, एकतर त्याला साखरेचा आजार आहे, एकतर त्याला कुठलं तरी काहीतरी. म्हणजे असा तुमच्यामध्ये चांगला काय म्हणायचं राहिलं म्हणजे मानवी आरोग्य टिकवावं म्हणजे हेल्थ इज अ वेल्थ म्हणायचं तो प्रकार आता शिल्लक राहिलेला नाही. म्हणून आता काय करायचं माणसानं, तुम्ही म्हणाल आता की पाणी नाही चांगलं राहिलं, मग खायचं नाही राहिलेलं, तेलं चांगले नाही, मग काय राहिलं चांगलं, आणि मग हे आजारही असे. म्हणजे मी काय म्हणलो की आपल्या पूर्वजांनी जे नाही ऐकले ते आजार. अहो आजार होणं म्हणजे काय असायचं पूर्वी माहिती आहे, कॉलरा व्हायचा किंवा टायफॉइड व्हायचा, बरोबर आहे, किंवा कोणाला टीबी व्हायचा. टीबीचे पेशंट तुम्ही किती होते तुमच्या भरपूर टीबीचे पेशंट भरपूर होते. तुम्ही एड्सच्या काळामध्ये नवीन का मला वाटतं एड्स आला त्यावेळेस तो किती म्हणजे एक तर एड्स विषाणूमुळे होतो आणि हे बाकीचे जे होतं ते जीवाणूमुळे होतात. म्हणजे जीवाणूमुळे विषाणूमुळे होणारे आजार आता नाहीच. आता माणूस मरतोय तो जीवाणूमुळे बी नाही आणि विषाणूमुळे बी नाही. तो माणूस मरतोय ना तो त्याच्या खाण्यामुळे पिण्यामुळे. बरोबर आहे. शुगर झाली तर डॉक्टर म्हणतो तुम्ही काय करा आता ही गोळी तुम्ही जेव्हा आहेत ना तोपर्यंत घ्या. आता तो म्हणतो बीपी वाढला, तो म्हणतो नाही तुम्हाला ही गोळी घ्यावी लागेल. म्हणजे थायरॉइड पासून म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स पासून तर तुमच्या शरीराचं संतुलन बिघडलं तुमच्या आहारामुळं, तुमच्या तेलामुळं, तुमच्या पाण्याच्या पिण्यामुळे. म्हणून आता बरं तुम्ही म्हणणार काय करायचं, बरोबर आता फक्त एकच करा, आता कचरा होऊ देऊ नका. आता काय करावं लागेल तुम्हाला, जे मिळतंय त्याला चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते घ्या. म्हणजे आता तुम्ही त्याच्यामध्ये अप्पर भाव हे चांगलं आणि ते वाईट असं नाही ठरवू शकत, पण एवढं मात्र करू शकता की दगडापेक्षा वीट करणं. आता तुम्ही तेल म्हणता की आता हे तेल कोल्ड प्रेस आहे मी मागवलं, पण तुम्ही म्हणाले तसं की याच्यामध्ये बीज जर आम्हाला हायब्रिड मिळालं, हो ठीक आहे मिळालं हायब्रिड, पण त्या ब्लेड तेलापेक्षा त्या शेतीच्या तेलापेक्षा हे निश्चित दगडापेक्षा वीटकर मूव आहे. बरोबर आहे. आणि जर तुम्ही म्हणतात भाजीपाला तो फवारलेला हो फळभाज्या जास्त आहारामध्ये वापरा ना. बरोबर आहे. फळभाज्या आहारामध्ये जास्त वापरा, कारलं वापरा, तुमचे दोडके वापरा, भोपळे वापरा. म्हणजे फळभाज्या जरा जास्त जेवणामध्ये येऊ द्या. आणि पालेभाज्या बी जर चांगल्या नैसर्गिक भेटतील तर त्याही घ्या. पण एवढं करा आता की आहाराची त्रिसूत्री आता सध्या ठेवा. बरोबर. जीवनाची त्रिसूत्री थोडक्यात थोडं खा पण चांगलं खा. एक 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा आहार चांगला असावा, चांगला असावा म्हणजे आता काय करावं माहिती का तुम्ही, तो कमी खावा. बरोबर. आता फक्त काय करायचंय तुम्हाला, जास्त दिवस ज्याला जगायचं ना त्याने कमी खायला नाही. बरोबर आहे. त्याने काय होईल, त्याने कचरा कमी. बरोबर. दुसरी गोष्ट तर तुमचं काय झालंय माहितीये का, तुमच्या बोटाचा व्यायाम झालाय सर आता सध्या. तुमचे मान आणि बोट अगदी जखडून गेलेत. तुम्हाला मैदानावर किमान 20 मिनिटं 30 मिनिटं तुम्ही मैदानावर असायलाच हवं. म्हणजे तुम्हाला आहार, व्यायाम आणि तिसरा महत्वाचा घटक तुमच्यासाठी काय असेल तर झोप. ज्याचा आहार चांगला आहे, ज्याची झोप चांगली आहे आणि जो व्यायाम करतो
त्याचं जीवन, त्याची गुणवत्ता चांगली राहणार. बरोबर. म्हणजे आता तर सगळं म्हणजे तुमची हवा चांगली नाहीये, तुमचं पाणी चांगलं नाहीये, ठीक आहे मान्य आहे. पण आता त्यातूनही चांगला जर प्रकार तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला जगायचं असेल, निरोगी जगायचं असेल, अहो सकाळी उठायला लागा, सकाळी लवकर उठा, अर्धा तास निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा. तुमचं मन, आजकाल तुम्हाला 90% आजार मानसिक आहेत हो, शारीरिक आजार होत आहेत ना, पण शारीरिक आजार तुमचा अगोदर सगळ्यात काय बिघाड होतो तो तुमच्या मनामध्ये होतो. आणि त्याचं कारण एक आहे की तुमच्याकडं माहितीचा भडीमार म्हणजे तुमचा मोबाईल जो आलाय ना, अगोदर टीव्ही होता, आता मोबाईल आलाय. तुम्ही एकच काम करा, ॲडिक्शन झालंय सगळ्यांना, मॅक्झिमम भले भले म्हणत जरी असले तरी मोबाईल शिवाय यांचं काही भागतच नाही सर. म्हणून हे काय करा की यामध्ये दिला जाणारा वेळ जो आहे ना, तो वेळ मैदानामध्ये द्या, मित्रांमध्ये जा, गप्पा मारा, हसायला खिदळायला लागा, डोंगर चढा, तिथं कुठेतरी तुमच्या मनाचा निचरा चांगला होऊ द्या, आहार कमी घ्या, व्यायाम करा आणि चांगली झोप असू द्या. एवढाच ही त्रिसूत्री सांभाळा. आणि आता सध्या आहार चांगला भेटत नाही म्हणून तक्रार करण्यामध्ये अर्थ नाही, पाणी प्यायला चांगलं भेटत नाही म्हणून तक्रार करण्यात अर्थ नाही, किंवा तेल जे आहे त्याच्यातले चांगल्या गोष्टी निवडा आणि आहार कमी करा, व्यायाम करा आणि चांगली झोप घ्या आणि मित्रांमध्ये हसायला खिदळायला लागा. तुम्हाला निरोगी राहण्याचा याशिवाय दुसरा मार्ग असूच शकत नाही. बरोबर आहे. बस एवढी तुम्ही चतुसूत्री पाळा आणि सुंदर जीवन म्हणजे आहे त्या जीवनाला आणखी सुंदर बनवू शकतो आपण. तक्रार करण्यात काय अर्थ नाही. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणतात ते 100% खरं आहे आणि हीच जीवन पद्धती आपण अवलंबिली पाहिजे. धन्यवाद.